नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की 1 एप्रिल 2026 पासून देशभरामध्ये नवीन किमान वेतन दर लागू होणार आहेत. यांच्या संदर्भातील कामगार मंत्रालयाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण असं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. कोर्टाच्या आदेशानुसार 1 एप्रिल 2026 पासून देशभरामध्ये नवीन किमान वेतन दर लागू देण्यात आलेली आहे. म्हणजेच की याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या माध्यमातून 1 एप्रिल 2026 पासून हे किमान वेतन दर लागू करण्यात आलेले आहेत. यांच्या संदर्भातील प्रसिद्धी पत्रक आपण या ठिकाणी पाहू शकणार आहोत की वेगवेगळ्या प्रकारचे कामगार त्यांच्यासाठी लागू असलेले वेजेस या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. यांच्यामध्ये आपण पाहू शकता की जे काही म्हणजेच की इंडस्ट्रियल असतील, खाण कामगार असतील किंवा इतर काही खाण क्षेत्रांमध्ये किंवा वेगवेगळी कामं करणारे असतील, अशा कामगारांसाठी दर सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे. म्हणजेच की जमिनीवरती काम करणारे, जमिनीच्या खाली काम करणारे अशा 2 प्रकारचे या कामगारांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहेत. याप्रमाणे इंडस्ट्रियल कामगार, बांधकाम कामगार किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कामगार काम करतात, अशा कामगारांचं वेतन सुद्धा या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे. म्हणजेच की अनस्किल अर्थात म्हणजे अकुशल कामगारांना कमीत कमी 556 पर डे एवढं वेजेस निश्चित करण्यात आलेलं आहे. यांच्यामध्ये आता बी एरियामध्ये 693, यांच्यापेक्षा वरील कॅटेगरींना एरिया असेल किंवा त्यांच्यामध्ये 827 पर डे एवढं वेतन दिलं जाणार आहे. व स्किलसाठी 650 पासून तर 918 रुपयापर्यंत हे वेतन दिलं जाणार आहे. आणि स्किल लेवलचे जे काही वर्कर असतील त्यांना 781 रुपये पर डे पासून 108 पर डे पर्यंत वेतन दिलं जाणार आहे. स्किल कॅटेगरीमधील वर्कर असतील किंवा यांना 918 पर डे पासून 1094 पर डे पर्यंत या ठिकाणी वेतन दिलं जाणार आहे. यांच्यामध्ये सरासरी आपण जर पाहिलं तर जे अकुशल कामगार असतील किंवा सरासरी 783 रुपये आणि पर दिवसात अर्थात म्हणजेच की 20,358 रुपये महिना अशा प्रकारचे वेतन मिळणार आहे. अर्धकुशल कामगारांना 868 रुपये पर डे अर्थात म्हणजेच की 22,568 रुपयापर्यंत, तर कुशल कामगारांना 958 रुपये म्हणजेच की साधारणपणे 25,000 रुपये महिन्याला हे वेतन मिळणार आहे. उच्च कुशल कामगार असतील किंवा त्या कामगारांना आता म्हणजेच की या ठिकाणी सांगणार आहेत हे दर त्या ठिकाणी लागू करण्यात ठिकाणी आलेले आहेत. आणि वेतनवाढीचा निर्णय हा कामगारांच्या जीवनांमध्ये अर्थातच म्हणजेच की सुधारणाचा अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे. आणि जे उच्च कुशल कामगार जे असतील त्यांना कामगारांना 1,035 रुपये पर डे आहे अर्थात म्हणजेच की 26,900 रुपये आहे. आणि देशभरातील जे वेतनवाढीचा निर्णय हा कामगारांच्या जीवनामध्ये सुधारणा करण्यासाठी अतिशय हा महत्त्वपूर्ण राहणार आहे. धन्यवाद.